Hi, good morning, students. I hope all of you are fine and safe at home. I am Kshitija Doshi, and today we are going to begin with the discussion of Activity 2. आपण काल काय केलं तर आपण ऍक्टिव्हिटी 1 चं डिस्कशन केलेलं आहे. आता आपण ऍक्टिव्हिटी 2 चं पण डिस्कशन करणार आहोत ह्या लेक्चरमध्ये. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहे की ना मी तुमच्यासाठी पॅसेज वाचणार आहे पहिल्यांदा आणि मी तो पॅसेज कसा वाचणार आहे मी फास्ट वाचणार आहे त्याचं मीनिंग वगैरे आता काही सांगणार नाहीये मी तुम्हाला. ओके, बट वेन यू आर रीडिंग द पॅसेज बिफोर गोइंग फॉर द एक्झामिनेशन यू शुड रीड इट विथ द मीनिंग्स. मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ना तो पॅसेज कसा आणि कधी वाचायचा आहे ते. ओके, तर मग आपण वाचायला सुरुवात करूया पॅसेज. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. It is probable that the liftman was much more accurately hurt by what he regarded as slur upon his social standing than he would have been if he had a kick on the shins, for which he could have got legal redress. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. I can imagine that liftman denied relief of throwing the author of his wound out of the lift, brooding over the insult by the hour and visiting it on his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. For there are few things more catching than bad temper and bad manners. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who set top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because housemaid had answered her back. We infect the world with our with our ill humors. Bad manners probably do more to poison the stream of general life than all crimes in the calendar. For one wife who gets a black eye from an otherwise good-natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of remorse temple. But all the same, the law cannot become the guardian of our private matters. No decalogue could cover the vast area of offences, and no court could administer a law which governed our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. आता थोडक्यामध्ये बघूयात की ना पॅसेज मध्ये काय दिलेलं आहे ते. ओके, तर पॅसेज मध्ये त्यांनी काय दिलंय की ना हे जे डॅमेजेस आहेत हे निग्लिजिबल नसतात. म्हणजे खूप थोडे थोडे डॅमेजेस होतात असं काही नाहीये. म्हणजे कुणाचं तरी इन्सल्ट केलंय म्हणून खूपच थोडा डॅमेज झालाय असं काही नाहीये. ते असं पण म्हणतात की ना किंबहुना हे जे डॅमेजेस आहेत इन्सल्टनी होणारे, अपमानाने होणारे, हे जास्त प्रभावशाली असतात. ऍक्च्युली हे जास्त इफेक्टिव्ह असतात. आणि ते असं म्हणतात की ना फिजिकल व्हायलन्स नी झालेला जो डॅमेज आहे तो एखाद्यास लवकर पण पास होऊ शकतो, पण सेल्फ रिस्पेक्ट वरती जो काही डॅमेज होतो किंवा ज्याच्यावरती इन्सल्ट होतो तो जो इन्सल्ट आहे तो माणूस बऱ्याच वेळ विसरू शकत नाही. त्यांनी असं पण ह्या पॅसेज मध्ये सांगितलंय की ना लिफ्टमॅनला रिलीफच मिळाला नसेल, त्यांनी त्या पॅसेंजरला बाहेर फेकून दिलं तरी सुद्धा. आणि मग तो कधी रिलीफ मिळाला असेल आपण बघितलं लेसन शिकताना, तर कधी रिलीफ मिळाला असेल त्यावेळेस त्यांनी तो जो सगळा राग आहे तो त्याच्या जाऊन बायकोवरती काढला, त्यावेळेस त्याला ते रिलीफ मिळाला असेल. मग इथं जी चेन आपण बघितली होती बॅड टेम्परची, ती त्यांनी चेन दिलेली आहे. कसे पास होते तर मग त्यांनी सांगितलं की ना अँथनी ऍब्सोल्यूट मी जर सपोज कॅप्टन ऍब्सोल्यूटला रागवलं तर मग कॅप्टन ऍब्सोल्यूट जाऊन कुणाला रागवणार आहे, त्याच्या मॅन फेगला रागवणार आहे. आणि फेगने जाऊन काय केलं तर मग त्याचा जो पेज बॉय आहे त्याला जाऊन त्यांनी किक केलं. म्हणजे हे जे चेन आहे हे त्यांनी सांगितलेली आहे. आणि पुढची चेन जी सांगितलेली आहे ती कुणाची सांगितलेली आहे तर लिफ्टमॅनची चेन सांगितलेली आहे. ते काय झालं असेल हे सांगितलंय. त्यांनी ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ना
एखाद्या दिवस असं पण झाला असेल की ना, हा जो पॅसेंजर आहे लिफ्ट मधला, तो कशाचा रिझल्ट असेल, तर मग त्याला कोणीतरी गुड मॉर्निंग म्हटलेलं नसेल त्या एम्प्लॉयरनी का गुड मॉर्निंग म्हटलं नाही, कारण का त्याच्या बायकोनी ब्रेकफास्टच्या वेळी त्याला हेनपेक केलं, म्हणजे त्याचा अपमान केला. तिने का अपमान केला, कारण का कुकनी तिला उलट उत्तर दिलं. आणि कुकनी का उलट उत्तर दिलं, कारण का जी हाऊसमेड होत त्याने तिला उलट उत्तर दिलं. म्हणजे हे चेन रिॲक्शन त्यांनी ह्या पॅसेज मध्ये सांगितले. आणि त्यांनी असं पण सांगितलं की ना, कुठलाही लॉ आपल्याला प्रायव्हेट मॅटर्स मध्ये गार्ड करू शकत नाही, किंवा आपण त्याच्यासाठी कुठलेही लीगल फॅसिलिटीज देऊ शकत नाही, किंवा कुठलेही रूल्स किंवा सेट ऑफ लॉज आपण बनवू शकत नाही ह्याच्यासाठी, बॅड मॅनर्ससाठी. ओके, आता आपण ऍक्टिव्हिटीज बघायला सुरुवात करूयात. पहिली ऍक्टिव्हिटी आहे ग्लोबल अंडरस्टँडिंगची. मागच्या ह्याच्यामध्ये जसं बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, तशीच ही पण ग्लोबल अंडरस्टँडिंगची ऍक्टिव्हिटी आहे. पहिली ऍक्टिव्हिटी आहे ट्रू ऑर फॉल्स आहे. आपण मागच्या वेळी पण हीच टाइपची ऍक्टिव्हिटी बघितली होती. पहिलं काय दिलंय, इट इज मोर पेनफुल इफ समवन हर्ट्स युअर सेल्फ रिस्पेक्ट. आपण बघितलं की ना, जास्त त्रास कशाने होतो, जर तुम्हाला तुमचा कोणीतरी अपमान केल्याने जास्त त्रास होतो. तर मग हे उत्तर बरोबर आहे. बॅड मॅनर्स कॅन कॉज मच डॅमेज विच आर इररिपेरेबल. आता बॅड मॅनर्स काय तर जास्त डॅमेजेस कॉज करतो, हे बरोबर आहे, हे ट्रू आहे. ओके, नंतर लॉ कॅन कंट्रोल आवर प्रायव्हेट मॅनर्स. आता लॉ आपले प्रायव्हेट मॅनर्स कंट्रोल करू शकतं का, तर नाही करू शकत. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. नंतर मग कोड कंट्रोल आवर सोशल मॅनर्स अँड मूड्स. कोर्ट हे आपलं सोशल मॅनर्स आणि मूड्स कंट्रोल करू शकतं का, म्हणजे आपल्याला कधी राग येणार आहे, सोशल मॅनर्स आपण प्लीज, थँक्यू असे काही वापरले पाहिजेत, असं हे कोर्ट कंट्रोल करू शकतं का. कायदा कंट्रोल, कोर्ट म्हणजे काय तर कायदा हे सगळं कंट्रोल करू शकतो का, तर नाही कंट्रोल करू शकत. तर मग हे स्टेटमेंट फॉल्स आहे. तुम्ही नोटबुक मध्ये लिहिताना काय करणार आहात, मी तुम्हाला सांगितलं तसंच तुम्ही काय करणार आहे की ना, सेंटेन्स लिहिणार आहे आणि त्याच्या पुढे ट्रू किंवा फॉल्स लिहिणार आहे. तर मग इथे पहिले दोन सेंटेन्सेस जे आहेत ते ट्रू आहेत आणि दुसरे जे दोन आहेत ते फॉल्स आहेत. ओके, नंतर मग कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलचा क्वेश्चन बघूयात आपण. इट इज नॉट पॉसिबल फॉर लॉ टू बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅटर्स. आता ह्याचं रिझन विचारलेलं आहे, गिव्ह रिझनला हे विचारलेलं आहे. तर मग रिझन बघा ह्याचं काय की discourtesy is not a legal offense. Actually, law is reasonable and clear. Social manners, etiquettes, politeness are expected nobalities and courtesies. We cannot compel them on somebody. आता ह्याचा अर्थ काय आहे की ना, मी तुम्हाला सांगितलं ह्याचा अर्थ काय की ना, डिस्कर्टसी ही काही लिगल ऑफेन्स नाहीये. लॉ हा एकदम क्लिअर आहे आणि रिझनेबल आहे. सोशल मॅनर्स, एटिकेट्स, पोलाइटनेस आणि नोबॅलिटीज हे आपण कुणावरतीही कंपेल करू शकत नाही. अँड वी कॅनॉट कंपेल देम टू से प्लीज और थँक्यू. ओके, सो इट इज नॉट पॉसिबल फॉर लॉ टू बिकम द गार्डियन इन आवर प्रायव्हेट मॅटर्स बिकॉज these all the things are not legal offense. Actually हे जे सगळे थिंग्स आहेत हे काही लीगल ऑफेन्स नाही. म्हणजे डिस्कर्टसीज, इल मॅनर्स किंवा मग इम्पोलाइटनेस, हे सगळे जे थिंग्स आहेत ह्या थिंग्स काही लीगल ऑफेन्सेस नाहीयेत. आता पुढचं बघा, इंटरप्रिटेशन एक्सप्लेन दिलेलं आहे. द पेन ऑफ अ किक ऑन द शीन सून passes away, but the pain of a wound to our self respect or our vanity may poison whole day. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही तुमच्या वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. मीन्स व्हॉट, द रायटर वॉन्ट्स टू से दॅट if we assault someone physically, then what will happen, the pain of that injury will soon go away. ओके, आपण कोणाला तरी मारलं तर मग ते जो पेन आहे ते पेन जे आहे ते लवकर निघून जाईल. बट
If someone insult us, or if we insult someone, then that pain will not go away for so much time. Okay, it will not be healed very easily, and it will poison our whole day or sometimes our whole life. म्हणजे काय होतं की ना, जर कोणीतरी मारलं किंवा आपण कोणाला तरी मारलं तर त्याचं जे दुःख आहे किंवा त्याचं जे पेन आहे ते लवकर निघून जाईल, पण कुणाचा तरी अपमान केलेल्याचं जे काही पेन आहे ते पेन लवकर निघून जाणार नाही, किंवा एखादा दिवस खराब करेल किंवा कुणाचं तरी आयुष्य खराब करेल. आता पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन बघूयात. courtesy costs nothing but pays everything. Do you agree with this saying? Justify your answer with suitable example. courtesy costs nothing but pays everything. courtesy म्हणजे काय? सभ्यता. सभ्यतेला काही किंमत लागत नाही, म्हणजे सभ्यतेचे शब्द काही आपण पैसे देऊन आपल्याला काही विकत घ्यावे लागत नाही. बट पेज एव्हरीथिंग. पेज एव्हरीथिंग म्हणजे काय? ते आपल्याला परत देताना बऱ्याच गोष्टी परत देतात. डू यू ऍग्री विथ दिस सेइंग? त्यांनी असं विचारलं की तुम्ही हे ऍग्री करता का? सो मोस्ट प्रॉबेबली यू हॅव टू राईट द पॉझिटिव्ह आन्सर्स. पॉझिटिव्ह आन्सर्स लिहावे अशी अपेक्षा आहे आणि एक्झाम्पल्स द्यावी. सो हिअर यू कॅन से दॅट you can give the example of the Mary which I have given you. त्या मेरीचं वुमनचं जे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं ते एक्झाम्पल तुम्ही इथे देऊ शकता. तिचे जे कर्टसीचे जे शब्द होते ते प्लीज किंवा सॉरी गुड मॉर्निंग असे जे शब्द होते कर्टसीचे, ते काय ती फक्त येता जाता त्याला गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग त्या सिक्युरिटी गार्डला म्हणायची, पण त्याला काही तिला कॉस्ट लागायची नाही. बट व्हॉट इफ it paid her with her life actually. ते एवढ्या कर्टसीच्या शब्दांनी काय झालं, तिचं लाईफ वाचलेलं आहे. सो यू ऍग्री विथ दॅट. ओके. आता लँग्वेज स्टडी. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. ओके. तर इथे काय दिलंय? रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ द वर्ड. आता नॅचरली बिगिनिंग विथ द वर्ड म्हणजे साधारणतः काय करायचंय? चेंज द व्हॉइस करायचं आहे. चेंज द व्हॉइस करताना आपण काय करतो बघितलं आपण मागच्या वेळी. चेंज द व्हॉइस करताना ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स कसं असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. तर मग पॅसिव्ह व्हॉइस करताना आपलं सेंटेन्स कसं असलं पाहिजे? तर ऑब्जेक्ट पहिल्यांदा यायला पाहिजे, नंतर टू बीचं रूप, नंतर वर्ब म्हणजे पास्ट पार्टिसिपल मध्ये वर्ब येईल आणि नंतर मग सब्जेक्ट येईल. सो द वर्ड इज इन्फेक्टेड. इज का वापरलंय? कारण का प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून इज वापरलंय. इज इन्फेक्टेड बाय अस विथ आवर इल ह्युमर्स. ओके. वीचं अस झालं विथ आवर इल ह्युमर्स. ओके. द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. आता रेटॉरिकल क्वेश्चन करायचं आहे. रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे मगाशीच आपण बघितलं की ना काय करायचं आहे ते, म्हणजे आदल्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे, आधीच्या लेक्चरला की ना आपण काय करायचं आहे ते. कॅनॉट वापरलेला आहे म्हणून कॅन ने सुरुवात होईल रेटॉरिकल क्वेश्चनला. कॅन लॉ बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅटर्स. ओके. नंतर मग नो डेकेलॉग कुड कव्हर वास्ट एरिया. मेक इट अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह करायचं आहे म्हणजे काय करायचं तर निगेशन काढायचं आहे याच्यामध्ये. तर निगेशन काढताना इथे काय होईल? डेकेलॉग कुड अनकव्हर द वास्ट एरिया. कव्हरच्या इथं फक्त अनकव्हर केलेलं आहे आणि नॉट काढलेलं आहे विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. चेंज केलेलं नाहीये मी मिनिंग सेंटेन्स. ओके. आता नंतर पुढचं बघूयात. व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी तुम्हाला काय करायचंय? फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन. तुम्हाला हे जे वर्ड्सचं मिनिंग आहे ते एक्स्ट्रॅक्ट मधला शब्द शोधून काढायचा या मिनिंगचा. रेमेडी. रेमेडी म्हणजे काय तर रिड्रेस आहे. टू सपोर्ट अ डिसिजन पब्लिकली. एंडोर्स ह्याचा अर्थ येतो एंडोर्स ऍक्च्युली. नंतर बॅड नेम ऑर रेप्युटेशन. ब्लॅक आय. अ मॅन हु इज कंट्रोल बाय हिज वाईफ. हेनपेक्ट. तर मग हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही सोडवून काढा. नाउ let us deal with our next activity. activity number 3. सेम करणार आहे मगाशी जसं केलं तसं. पॅसेज वाचणार आहे, नंतर ऍक्टिव्हिटीज फक्त डिस्कस करणार आहे. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लेफ्ट मॅन, मोस्ट पीपल
will have certain sympathy with him. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law, which enjoins us enjoins us to be civil. And the first requirement of civility is that we should acknowledge service. Please and thank you are the small change which we pay our way as social beings. They are the courtesies by which we keep the machine of life oiled and burning sweetly. They put our intercourse upon the basis of a friendly cooperation, an easy give and take, instead of on basis of superiors dictating to inferiors. It is a very vulgar mind that would wish to command where he can have the service for asking and have it with willingness and good feeling instead of resentment. I should like to feature in this connection my friend the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a review to conductors generally. On contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through ordeal of a very tiring calling better than bus conductors do. Here and there, you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by loud voice and aggressive manner. But this type is rare, rarer than it used to be. I fancy the public owes much to Underground Railway Company, which also runs the buses, for insisting a certain standard of civility in its servants and taking care that the standard is observed. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public but performs an important social service. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to the conductors as a class that I pay tribute to a particular member of that class. I first became conscious of his existence one day when I jumped on to a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like a knave at the worst. You would not be at all surprised if conductor eyed you coldly as much as to say, yes, I know that stale old trick. Now then, off you get. And even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. ओके, परत ट्रू अँड फॉल्सची ऍक्टिव्हिटी आहे, पटकन बघून घेऊयात. बिईंग सिव्हिल इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. ते असं म्हणतात की ना सिव्हिल होणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. अटमोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूपच इम्पॉर्टंट, जास्त नेसेसिटीची गोष्ट, त्याला अटमोस्ट इम्पॉर्टन्स असं म्हणतात. तर मग हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. ओके, वी शुड एक्नॉलेज सर्व्हिस. एक्नॉलेज सर्व्हिस म्हणजे काय, तर एखाद्याने सर्व्हिस दिलेली आहे त्याच्याबद्दल काहीतरी पावती देणे. पावती देणे म्हणजे इथे पैसे वगैरे देणे असं नाही, किंवा म्हणजे थँक्यू म्हणणं किंवा प्लीज म्हणणं, असं ह्याला एक्नॉलेजमेंट इथं म्हटलेलं आहे. तर मग हे पण ट्रू आहे. कमांड्स कॅन बी युज्ड इन डे टू डे लाईफ टू डील विथ पीपल. ते असं म्हणतात की कमांड्स यूज करू शकतो का आपण डे टू डे लाईफ मध्ये पीपलशी डील करण्यासाठी. तर मग नाही, आपण रिक्वेस्टनी सुद्धा सगळी कामं करून घेऊ शकतो. सो इट इज फॉल्स स्टेटमेंट. courtesies help the machine of life to run sweetly. सभ्यतेचे जे शब्द आहेत ते काय करतात, तर आपलं जे लाईफचं जे मशीन आहे ते स्मूथली चालण्यासाठी प्रयत्न करतात. तर मग हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, आता पुढची बघा ऍक्टिव्हिटी.
जरा वेगळी आहे, आपण आतापर्यंत बघितलेल्या ऍक्टिव्हिटी पेक्षा थोडीशी वेगळी आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर्स जनरली. Choose two sentences from the following to find out the intention of the author in the above statement. आता इथं काय दिलंय की तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंटचं जे काही इंटेन्शन आहे म्हणजे कुणाच्या मनातलं, तर लेखकाच्या मनातलं जे काही इंटेन्शन आहे ते स्टेटमेंट वापरण्यासाठी, तर मग ते इंटेन्शन आपण फाइंड आउट करायचं आहे. दोन इंटेन्शन्स ह्यातले चुकीचे आहेत आणि दोन इंटेन्शन्स, इंटेन्शन म्हणजे काय तर हेतू, तर दोन इंटेन्शन्स चुकीचे आहेत आणि दोन इंटेन्शन्स हे स्टेटमेंटचे बरोबर आहे. द ऑथर वॉन्ट्स टू शेअर हिज प्रेझेंट एक्सपिरियन्स विथ अ डिसेंट कंडक्टर. पहिलं इंटेन्शन काय आहे, तर मग ऑथरला काय करायचंय, तर मग त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्या डिसेंट कंडक्टर बरोबरचा तो शेअर करायचा आहे. दुसरं, द ऑथर वॉन्ट्स टू हायलाइट रूड बिहेवियर ऑफ बस कंडक्टर विथ पब्लिक. ऑथरला हायलाइट करायचं आहे रूड बिहेवियर, उद्धट बिहेवियर कंडक्टर्सचं पब्लिक बरोबर. नंतर तिसरं त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, ऑथर डज नॉट हॅव एनी इंटेन्शन ऑफ जनरलायझिंग द बिहेवियर ऑफ कंडक्टर्स. ऑथरला कसलंही इंटेन्शन नाहीये जनरलाइज करण्याचं कंडक्टर्सचं बिहेवियर. म्हणजे तो असं म्हणत नाही की सगळे कंडक्टर्स वाईट असतात, हा एकटाच चांगला आहे, असं काही त्याला म्हणायचं नाहीये. द ऑथर इज जस्ट कॅज्युअली टेलिंग अ स्टोरी टू हिज रीडर. तो असंच उगाच आपली एक स्टोरी सांगतोय रीडर्सला. तर मग ह्याचं इंटेन्शन काय आहे ऑथरचं इथं हे सांगण्यामध्ये, तर मग पहिलं आणि तिसरं करेक्ट आहे असं मला वाटतं. द ऑथर वॉन्ट्स टू शेअर हिज प्रेझेंट एक्सपिरियन्स विथ डिसेंट कंडक्टर. त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्या कंडक्टर बरोबरचा तो ऑथरला शेअर करायचा आहे. आणि पुढचं काय आहे, द ऑथर डज नॉट हॅव एनी इंटेन्शन ऑफ जनरलायझिंग द बिहेवियर ऑफ द कंडक्टर्स. म्हणजे तो काय करतो इथं, जनरलाइज करत नाहीये बिहेवियर कंडक्टर्स. आता पुढचं बघूयात. डिस्क्राईब द इम्पॅक्ट ऑफ गुड मॅनर्स अँड काइंडलीनेस ऑन describe the impact of good manner and kindliness on the society in the light of good mannered conductor. आता त्यांनी काय सांगितलंय की ना, इम्पॅक्ट, गुड मॅनरचा जो काही इम्पॅक्ट असतो सोसायटीवरती, तर तो काय असतो हे तुम्ही तिथं लिहायचं आहे. तर मग तुम्हाला काय लिहायचंय की ना, कंडक्टर इन दिस एक्स्ट्रॅक्ट इज व्हेरी पोलाइट विथ द ऑथर. आता तुम्हाला हे इथून चालू करावं लागेल की ना, कंडक्टर जो आहे तो एकदम पोलाइट आहे, इथून तुम्हाला चालू करावं लागेल. ऍक्च्युअली ते थोडंसं पुढच्या पॅसेज मध्ये पण जाईल. कंडक्टर इज व्हेरी पोलाइट विथ हिज पॅसेंजर्स, देन he helps the author even though he doesn't have money. ओके, हा क्वेश्चन तुमचा पुढच्या ऍक्टिव्हिटीला पण जाऊ शकतो. ऍक्च्युली ते सगळं नॅरेट करायचंय. आता कम्प्लीट द वेब टू शो द रेअर बिहेवियर पॅटर्न्स ऑफ सम कंडक्टर अकॉर्डिंग टू द रायटर. आता बिहेवियर पॅटर्न्स सांगायचे कंडक्टर्सचे, रेअर बिहेवियर पॅटर्न्स आहेत. मग ते कुठले रिगार्ड्स पॅसेंजर्स ॲज नॅचरल एनिमी, हा एक पॅटर्न आहे. थिंग्स देम ॲज चीटर्स, हा एक पॅटर्न आहे. टॉक्स इन लाऊड व्हॉइसेस, दे थिंक दॅट दे शुड टॉक इन लाऊड व्हॉइसेस टू कीप द पॅसेंजर्स ऑनेस्ट. अँड व्हेरी अग्रेसिव्ह, शुड बी व्हेरी अग्रेसिव्ह विथ द पॅसेंजर्स. त्यांना ऑनेस्ट ठेवायचं असेल तर पॅसेंजर्सची अग्रेसिव्ह पण राहायला पाहिजे. ओके, मला असं वाटतं की ना ही जी सेकंड ऍक्टिव्हिटी आहे ते तुम्ही थर्ड म्हणजे पुढच्या ऍक्टिव्हिटीला सोडवली तरी चालेल. एक्सप्लेन द बेसिस ऑफ आवर डे टू डे एक्सप्लेन व्हॉट बेसिस ऑफ आवर डे टू डे कम्युनिकेशन कॅन बी. आता आपलं कम्युनिकेशनचं बेसिस काय असू शकतं हे तुम्ही एक्सप्लेन करायचंय. सो व्हॉट कॅन बी द बेसिस ऑफ आवर कम्युनिकेशन? द फ्रेंडली कॉपरेशन with give and take relationships instead of superiors dictating the inferiors. असा असू शकेल कम्युनिकेशनचं बेसिस. तर मग कसं असेल, तर ते कसं असू शकेल की ना, फ्रेंडली कॉपरेशन असेल इन्स्टेड ऑफ सुपेरियर्स डिक्टेटिंग द इन्फिरियर्स. म्हणजे सुपेरियर्सनी नुसते ऑर्डर सोडण्यापेक्षा फ्रेंडली कम्युनिकेशन असू शकेल. ओके,
नंतर मग पर्सनल रिस्पॉन्स, हाऊ फार डू यू ॲग्री विथ द स्टेटमेंट ऑफ रायटर दॅट द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट वी शुड एक्नॉलेज सर्व्हिस. ह्याच्याशी तुम्ही किती ॲग्री करता, म्हणजे तुम्ही प्लीज म्हटलं पाहिजे, थँक्यू म्हटलं पाहिजे, ह्याच्याशी तुम्ही किती ॲग्री करता हे तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. ओके. लँग्वेज स्टडी बघा. Though we are bound to endorse the verdict against the left man, most people will have sympathy with him. आता हे कसलं सेंटेन्स आहे तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, पण त्यांनी काय करायला सांगितलंय, बट कंजंक्शन वापरून ते कंपाऊंड करायला सांगितलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं असतं तुम्हाला माहिती आहे की एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. आणि कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं तर कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन मेन क्लॉजेस असतात. दे आर जॉईन विथ द कंजंक्शन्स लाईक अँड, बट, ऑर अशासारखी कंजंक्शन्स वापरून ते केलेले असतात. तर हाऊ विल बी द सेंटेन्स, वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट against the left man, but most people will have certain sympathy with him. ओके. म्हणजे इथं दोन क्लॉजेस झाले मेन क्लॉजेस. वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लेफ्ट मॅन हा एक क्लॉज झाला मेन क्लॉज, आणि बट वापरले कंजक्शन, मोस्ट पीपल विल हॅव सर्टन सिम्पथी विथ हिम हा दुसरा मेन क्लॉज झालेला आहे. वी शुड एक्नॉलेज अ सर्व्हिस, मोडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन ऑब्लिगेशन. कंपल्शन साठी मोडल ऑक्झिलरी कुठलं वापरतो आपण तर मस्ट वापरतो किंवा ऑट टू पण वापरतो. तर मग असं पण लिहिता येईल वी मस्ट एक्नॉलेज अ सर्व्हिस किंवा मग वी ऑट टू एक्नॉलेज अ सर्व्हिस. पुढचं बघा. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड मेक इट एक्सक्लेमेटरी. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करायचं आहे तर मग कसं करेल, what a vulgar mind it is that wish to command. ओके. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे. नंतर पुढचं सेंटेन्स बघा. यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन मेक इट लेस डेफिनेट. मग अशी आपण केलेलं आहे, मे किंवा माइट वापरून लेस डेफिनेट होतं. यू माइट मीट अ अनप्लेझंट स्पेसिमेन. आता परत काय येते बघा. फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन फॉलोइंग कम्युनिकेशन और कॉन्व्हर्सेशन. आता ह्याचं मिनिंग काय आहे हे एक्स्ट्रॅक्ट मधलं फाइंड करायचं आणि द्यायचंय. इंटरकोर्स असा शब्द आहे एक्स्ट्रॅक्ट मध्ये, त्याच्यासाठी सफरिंग साठी ओव्हरडील असा शब्द आहे एक्स्ट्रॅक्ट मध्ये. अँगर साठी रिसेंटमेंट असा शब्द आहे एक्स्ट्रॅक्ट मध्ये. आणि टू स्पीक अँग्रीली साठी रिब्युक असा शब्द आहे एक्स्ट्रॅक्ट मध्ये. ओके. मला वाटतं ह्या दोन ऍक्टिव्हिटी सोडवलेल्या आहेत तुम्ही. हा जो क्वेश्चन आहे, ही जी ऍक्टिव्हिटी आहे मग अशी आपण बघितलेली डिस्क्राईबची, ही तुम्ही खालच्या ह्याच्यामध्ये लिहिली तरी सुद्धा चालण्यासारखी आहे. मला असं वाटतं तुम्ही ती खालच्याच ह्याच्यामध्ये लिहा. ओके. थँक्यू व्हेरी मच. आता पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे, शेवटची एक ऍक्टिव्हिटी आहे, ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. ओके. थँक्यू व्हेरी मच.